सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. नमस्कार माऊली भक्तांनो, आज मी तुम्हाला पंढरपूरची वारी कशी सुरू झाली याबद्दल माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. श्री विठोबा माऊली सावळ्या तेजस्वी रूपात विराजमान आहेत. ते एका विटेवर उभे आहेत. ही वीट त्यांना भक्त पुंडलिकांनी अर्पण केलेली आहे. त्यांचे दोन्ही हात कमरेवर ठेवून ते त्यांचे रूप आत्मविश्वास, धीर आणि भक्तांची वाट पाहणारा देव असे म्हटले जाते. मस्तकावर सुंदर मुकुट, गळ्यात तुळशीची माळ आणि विविध अलंकार आहेत. त्यांनी पिवळे पितांबर परिधान करून मुखावर प्रसन्न, करुणामय आणि भक्तांना आश्वस्त करणारे स्मित असते. विठोबा माऊलीच्या डाव्या बाजूला त्यांच्या अर्धांगिनी म्हणजे आपल्या माता रखुमाई विराजमान आहेत. किती ते सुंदर रूप माझ्या माऊलीचे. शेकडो वर्षापूर्वी महाराष्ट्राला लाभलेली संस्कृती म्हणजे महाराष्ट्राचा अभिमानच आहे. हातात टाळ व विणा घेऊन त्या सावळ्या विठुरायाचं रूप डोळे भरून पाहण्यासाठी कित्येक मैलोनमैल पायी चालत जाणारा तो वारकरी टाळ मृदुंगाच्या तालावर विठोबा माऊलीचा जयघोष करीत तल्लीन होऊन जातो. दरवर्षी आषाढी एकादशीला वारकरी आळंदी, देहू ते पंढरपूर अशी पायवारी करतात. वारीचे 2 प्रकार असतात. त्यातली पहिली वारी असते ती संतांची वारी असते आणि दुसरी वारी असते ती देवाची वारी असते. दर महिन्याच्या पहिल्या एकादशीला पंढरपूरला जाऊन नगर प्रदक्षिणा करणं, चंद्रभागेला जाऊन स्नान करणं म्हणजे ही देवाची वारी. आणि संतांची वारी म्हणजे दुसऱ्या एकादशीला संत तुकाराम महाराज असतील, संत चोखामेळा महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील व संत नामदेव महाराज असतील, त्यांची जी समाधीस्थळं असतील तिथं जाऊन दर्शन घ्यायचं म्हणजे ही संतांची वारी असते. तर सर्वांनी आपल्या आयुष्यात या 4 वारी केल्या पाहिजेत. पहिली चैत्र वारी, दुसरी आहे माघ वारी, तिसरी आहे कार्तिक वारी आणि चौथी आणि महत्त्वाची आपली आषाढीची वारी असते. ह्या 4 वाऱ्या जरी जमल्या नाहीत तरी किमान प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी आषाढी वारी करावी. सर्वजण वारीला आपापल्या गावातून जाऊ शकतात, पण आषाढ वारीचं वैशिष्ट्य असं आहे की आषाढ वारीला संतांच्या सोबत चालत चालत टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत गात पंढरपूरला जातात. आता आपण पाहिलं तर कित्येक लाखो लोक आपापल्या गावातून पंढरीच्या वारीला जातात आणि भक्तीचा महोत्सव आषाढी वारीच्या रूपात पूर्ण करतात. अशी वारीची उपासना करणारा जो कोणी असतो त्याला आपण वारकरी म्हणतो. पंढरपूरची वारी ही म्हणजे महाउपासना आहे. जन्म मृत्यूची चुकवी फेरी तोच खरा वारकरी. संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील यांच्या आधीपासून पण वारींची उपासना होती. संत ज्ञानेश्वर महाराजांचे आजी आजोबा व त्यांचे पूर्वज आधीपासून वारी करत होते. या संतांनी एक तात्विक अधिष्ठान दिलं. त्यांनी जे तत्त्वज्ञान दिलं ते सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. भौतिक सुखाचा मोह सोडून जो पायवारीत सामील होतो तोच खरा वारकरी असतो. अनेक वैष्णव, साधू, संत, आचार्य यांनी पंढरपूरची वारी केली. भगवान श्रीकृष्ण हजारो वर्षापूर्वी 28व्या युगात दिंडीरवनात रुक्मिणी मातेची समज घालण्यासाठी द्वारकेहून पंढरपूरला आले. पण भक्तवत्सल भगवान विठ्ठल रुक्मिणी देवींना भेटण्यापूर्वी भक्त पुंडलिकाला भेटले. भक्त पुंडलिकाच्या इच्छेनुसार आजही ते विठेवरती उभे आहेत. ज्यावेळी विठोबा माऊली विठेवरती उभे राहिले तेव्हा त्यांचे सुंदर असे रूप बघण्यासाठी सगळे देवदेवता हजर झाले. त्यावेळी पहिली वारी कैलासावरून भगवान शिवशंकरांनी पार्वती माता, गणपती बाप्पा आणि नंदी यांच्या समवेत केली. भगवान शिवजींना पाहून माऊलींना एवढा आनंद झाला की त्यांनी त्यांना डोक्यावर उचलून घेतलं. आपल्या संतांनी विठ्ठल भक्ती, नामस्मरण, समता आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांच्या पादुका पालखीत ठेवून हजारो वारकरी टाळ मृदुंग, अभंग आणि ज्ञानोबा तुकोबा रायांचा जयघोष करत पंढरपूरला जातात. या यात्रेत श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन भक्त आध्यात्मिक आनंद अनुभवतात.
वारी ही केवळ यात्रा नसून भक्ती, समता, सेवा, शिस्त आणि एकतेचा उत्सव मानली जाते. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.